बातमी आहे पिंपरी चिंचवड येथील पवना नदीची जलपर्णीमुळे झालेल्या जलप्रदूषणाची। रावेत येथील पवना नदीमध्ये जलपर्णी वाढू लागली आहे। यामुळे रावेत व वाल्हेकरवाडी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। मूळ नदीपात्रात पाणी प्रवाह नसल्यामुळे नदीकाठच्या पायऱ्यांवर शेवाळ निर्माण झाले व डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक हैराण झालेत। या वाढलेल्या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते। त्याचप्रमाणे नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिकेकडून अद्यापही जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही। रावेत येथील जाधव घाटात जवळपास 1 किलोमीटर लांबपर्यंत जलपर्णीचा पवना नदीला वेढा पडलाय। तसेच नदीकाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे, ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून थेट नदीमध्ये कचरा टाकण्यात येतोय, ज्यामुळे नदी अधिक प्रदूषित होत आहे। तर दुसरीकडे थेरगाव येथील केजूमाता मंदिराच्या घाटावर बंधाऱ्यामधून येणाऱ्या पाण्यातून रासायनिक व विषारी पांढरा फेस निघतोय, ज्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडलेत। थेट नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडल्याने नदीने विषारी पाण्याचं रूप घेतलेलं पाहायला मिळतंय। याच बातमीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। मी आता हे रावेत येथील पवना नदीच्या जाधव घाटावर हा जर संपूर्ण परिसर पाहिला तर पवना नदीवर जवळजवळ या ठिकाणी अर्धा किलोमीटर भर पसरलेला हा सगळा जो परिसर आहे हा सगळा जलपर्ण्यांच्या विळख्याने इथं आपल्याला प्रदूषित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांचं सातत्याने पालिकेकडे मागणी आहे की लवकरात लवकर ही जी जलपर्णी आहे ज्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे। जलपर्ण्यांमुळे असं होतंय की या ठिकाणी जो कचरा टाकण्यात आला आहे तो त्या ठिकाणी साचून राहतो। नदीला वाहतं पाणी नसल्या कारणाने तो कचरा एकाच जागेवर साचून राहिल्याने नदी प्रदूषित होत आहे। तर संपूर्ण परिसरात एक मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा साठा आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांचा वावर होत आहे। सध्या आपण पाहू शकतो की डेंग्यूची देखील साथ आहे। तर त्या निमित्ताने पालिकेने लवकरात लवकर या गोष्टीमध्ये लक्ष घालून आयुक्तांनी देखील ही बाब गांभीर्याने घेऊन शहरातील अजून विविध ठिकाण असेल त्या ठिकाणी देखील जलपर्णी काढायचं काम लवकरात लवकर पूर्ण करायला हवं। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर थेरगाव येथील केजूमाता मंदिराचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बंधारा आहे। जर त्या ठिकाणी पण पाहिलं तर रासायनिक पाणी जे आहे ते नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षरशः पाण्याला पांढरा फेस आला आहे। या संपूर्ण प्रकारावर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावं। संबंधित अधिकारी असेल त्यांची देखील या ठिकाणी काढ निवडणी केली पाहिजे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।